संपर्क साधा. हा वेदांत बघा हाताला बॉल आला तरी 100 आहे. मुद्दाम लावा 4-5 वेळा. मयुरेश मात्रे यांच्याकडे पारितोषिक आहे. जेलला 500 आणि प्रत्येक बॉल हाताला लागला तर 100 आणि कॅच सोडली तर 200. कॅच सोडली तर 200. त्याच्या बाई बघा ना किती टेन्शन मध्ये होता. करो या मरो ची स्थिती आता. गोलंदाज अक्षय. चला फास्ट टाइम सेट करा. वंश टाइम लावा. नाही प्रत्येक वेळी टाइम लावा आता. 5:36. पहिला बॉल 5:36. राकेशने पहिलाच बॉल फाईन लेगला. फिल्डिंग चांगली आहे. 4-5 प्लेयर आले. एकच रन्स. आता मग स्ट्रायकीला तनिष येत आहेत. तनिष उर्फ मफका स्ट्रायकिंग वरती. नॉन स्ट्रायकिंग वरती राकेश म्हात्रे. राकेश म्हात्रे एक पारुषी. 3 बॉल 3 चौकार 2000 हजार आणि 3 बॉल 3 षटकार मारले तर 2000. अजय मडवी यांच्याकडनं डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. दिव्यामध्ये तर अक्षरशः एक नाव काय ऐकलं आम्ही तर जांभूल. मोठे देशामध्ये सुद्धा जांभूल आहे बघा. या दरम्यान फटका चांगला आहे मात्र सुमितचं जजमेंट चांगला आहे. 2 धावा इथे मिळाल्या. धावसंख्या 3. पंढरी मात्र यांच्या माध्यमात सर्वांसाठी चायची व्यवस्था बघा. चाय बिस्किट अजून काय पाहिजे. मस्ती बॉय हार्दिक. भाषा नका रो इथंच कुठे. डॉट बॉलची ते समाप्ती झाली आहे. 4 बॉल मध्ये फक्त 3 धावा दिल्या आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेट सबस्क्राईब करा. 1 लाख व्हायला आता फक्त 700 बाकी आहेत. बघा जजमेंट चांगला आणि एक चांगला झेल टिपलाय. वंश म्हात्रे यांनी फलंदाज बाद होईल. पहिला धक्का टीम रियांश 11 ला. तेजस म्हात्रे अँड फॅन टीम आर 11. गोलंदाज अक्षय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा झाले 4. बॅटिंग करण्यासाठी नितेश म्हात्रे आलेत. चला फिल्डिंग लगेच सेट करा. पहिल्या ओव्हरसाठी 4 मिनिटाचा वेळ घेतलाय. धावा 4. दिलदासने बघा 3 बिस्किटचे पुढे जमा केलेत. फक्त त्यांना कमी काय तर चाय नाही त्यांच्याकडे. आता ऑप्शन पाणी. रिव्ह्यूचा वापर करा. अक्षय आतिश आलेत बॉलिंग करण्यासाठी. व्हाईट बॉल आहे. वायरचा जो माईक आहे त्याला आवाज द्या थोडासा. डीजे मास्टर. डीजे मास्टर वायरच्या माईकला आवाज द्या ना थोडा.
का तुम्ही पण मेक्यासारखे झोपता? दिलाय दिलाय सर्व भेटेल. कुठं बॉल होता? काय सांगशील वंश, काय सांगशील? अतिश आतापर्यंत अतिशय चांगली गोलंदाजी केली. धावांसाठी संघर्ष करावा लागतोय तो रियांश इलेव्हन संघाला. फक्त 5 धावा आहेत. वंश आमच्या सोबत आहेत. वंशची आम्ही थोडीशी चर्चा करणार आहोत या ओव्हर नंतर. पुढचा बॉल आतिश, राईट मोर द विकेट. इथे विकेट नाही तर थर्डमॅन वर क्षेत्ररक्षक वेगळा. 100 लागू झालेत बघा. वेदांत, मयुरेश मात्रे यांच्याकडे 100 लागू झाले तुम्हाला. सातच धावा झालेत. 7 धावा धापलकरती. आक्रमक बॅटिंग करावी लागेल नितेशला. नितेश मात्रे ऑन स्ट्राईक. मोठ्या फटक्यांच्या शोधात आहेत. मोठे फटके येत नाहीयेत. 1 धाव इथे मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. ती 8 वरती. सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट केली जाते. धावा येत नाहीयेत. रियांश इलेव्हन संघ प्रयत्न करायला लागतील. धावा बनवाव्या लागतील कारण की धावांची नितांत गरज आहे. तर तुमच्या समोर अरब इलेव्हन संघ आहे. जितेश पाटील अँड कंपनी आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक अक्षयने एक चांगला झेल टिपलाय. राकेशची खेळी समाप्त. नुकताच गुलाल घेणारा गुलाल किंग अक्षय भाऊ. वॅक्सिंग, शेविंग 8 धावा झालेल्या आहेत. 2 विकेट. संघ थोडासा अडचणीत आहे. रियांश इलेव्हनच्या 8 वरती 2 अशी परिस्थिती. धावा येत नाही. धावासाठी संघर्ष करावा लागतोय. दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल आणि बॅटिंग करण्यासाठी सागर आलेत. आतिशने 4च धावा दिल्यात. या ओव्हरमध्ये काय गोलंदाजी केली आतापर्यंत अरब इलेव्हन या टीमने. अरब इलेव्हन संघ आमचे मधुकर पाटील साहेब ओनर आहेत. आणि बघा काय गोलंदाजी केली आहे. जबरदस्त गोलंदाजी. 2 षटकांचा खेळ समाप्त. फक्त आणि फक्त 8 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना तेजस म्हात्रे अँड फॅन टीम 8 वरती 2 षटकांचा खेळ समाप्त. मॅच लगेच सुरू करायची आहे. अरब इलेव्हन नाही मन्या नाही. आता छगन दादा आलाय. नाही शेअर्स भरपूर मिळाले ना रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये. तेव्हापासून एक तेजी मारली आहे छगनच्या चेहऱ्यावरती. कारण शेअर्स जास्त मिळाल्यानंतर एक आनंद वेगळा असतो. 98 सेंचुरीला फक्त 2 कमी. दहा धावा झालेल्या आहेत. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. धावसंख्या 11. आता सुरुवात झाली तिसऱ्या ओव्हरला. आणि इथे माहिती आहे ना कारण छगन पाटीलला की फायनल जिंकेल त्याला बाबाजी पाटील यांच्याकडनं 10,000 आणि पराभूत टीमला 5,000 मध्ये. तिथेही शेअर्स वाढलेत थोडेसे. कव्हरच्या दिशेने घेत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये. रनआउटची संधी आहे. थ्रो फेकी थोडीशी उशीर आली. 2 धावा इथे मिळाल्यात. धावसंख्या 13. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाई ऐतिहासिक क्रीडांगण सावली मैदान.
असे नावाने ओळखला जाताना या दरम्यान फटका चांगला आलाय, मात्र जितेश वेगाने आलेत. 2 धावा इथे मिळालेत. धावसंख्या 15. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाज अक्षय दुसऱ्या स्पेलमध्ये. एक छोटीशी स्माइल आपल्याला पाहायला मिळते छगन पाटील यांच्या चेहऱ्यावरती. उद्या एक प्रेक्षणीय मॅच सुद्धा पाहायला मिळणार आहे. एका बाजूला सर्व फलंदाज, दुसऱ्या बाजूला सर्व गोलंदाज. एका बाजूला मनोज देवकर कॅप्टन, एका बाजूला अजय मडवी कॅप्टन आहेत. बघूया आता, आम्हाला समजेलच ना उद्या कोणते खेळाडू एकमेकांच्या विरोधात खेळायचे त्याची लिस्ट आमच्यापर्यंत येईलच. या स्पर्धेचे शिल्पकार यज्ञेश मडवी आम्हाला देतीलच लिस्ट की प्रेक्षणीय मॅच मध्ये त्यांना एंट्री आहे की नाही. चेक करतात मला वाटतं लिस्ट. ऑन साइडला टर्न केलंय, मात्र मिड विकेटला सुमित आहे तिथे. एकच धाव मिळाली बघा. सिंगल डबल स्ट्राईक रोटेट केली आहे. ते धावा येत नाहीयेत रियांश इलेव्हन टीम साठी, कारण की 18 वरती 2 अशी परिस्थिती तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. हा चेंडू पाहावं लागेल पंचांना. वाईट बॉल. धावसंख्या 19. एका बाजूला मयूर देवकर, जितेश पाटील, मनोज देवकर. पंच बघायचंय, चेक करा. एका बाजूला आकाश मात्रे, मयूर देवकर, जितेश पाटील, मनोज देवकर, आकाश मात्रे, प्रतीक पाटील, वरुण पाटील, आतिश मात्रे, सुमित पाटील, राकेश मात्रे, यज्ञेश मडवी, विकी देवकर, जयेश मात्रे जेडी आणि विशाल देवकर. दुसऱ्या बाजूला संदेश मात्रे कॅप्टन आहेत. अजय मडवी, ज्ञानेश्वर देवकर, सागर पाटील, दर्शन केने, छगन पाटील, सत्यवान मात्रे, दीपक पाटील, समर्थ पाटील, तुषार मात्रे, हार्दिक मात्रे, तनिष मात्रे आणि दत्ता मात्रे अशी टीम्स असेल, लक्षात घ्या उद्या. राकेश मात्रे दोन्हीकडे चालेल, नाही त्यांची मर्जी आहे. किरण पवार सारखे बघा ना, ड्रिल करून बघताय तेजस. किरण पवार नेहमी डबल बॅट घेतात आणि चेक करतात. वाईट बॉल होता. हा चेंडू उंच गेलाय. सुमितचे प्रयत्न चांगले होते, मात्र धावा 6 मिळतील. षटकार. तीन षटकाचा खेळ संपला. हा षटकार ऊर्जा देऊन जाईल तो रियांश इलेव्हन या टीमला. धावा झाल्यात 25. चला फास्ट घ्या. 18 नंतर वाईट होता 19 आणि त्यानंतर 25 आणि आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मॅच थोडीशी फास्ट घ्या. गोलंदाजी करण्यासाठी आले राजेश, जितेश पाटील, राजेश चौटे. बघा ऍक्शन बघा. बॅकफुटला गेले, कव्हरच्या वरून पाठवलाय. क्या बात आहे. पंढरी म्हात्रे बघा काय फिल्डिंग आहे. 2 धावा इथे मिळाल्यात. नाही, फिटनेस तुमचा चांगला असेल ना क्रिकेटमध्ये, काही तुम्ही करू शकता. राजेश सोटरे सारखे बघा समोरून ऑफ ब्रेक, लेग ब्रेक तुम्हाला पाहायला मिळतो. जितेश पाटील. 27 धावा झाल्यात. चांगला बॉल होता. राजेश सोटे प्रत्येक बॉल तुम्हाला मारून देणार नाहीयेत. एस्टनच्या मागे बॉल, दुसरा बॉल का? हा चालेल, फुटलाय. चला मोठे दिसे प्रीमियर लीग मध्ये पहिला बॉल फुटलाय. धावा 27. नाही, दिलदासलाच घ्या ना विकत. अंपायर्स
आता आउट कोण आहेत चेक करू. ओके चला आउट कोण आहे आता हे चेक केलं जाईल आणि याचं डिसिजन आमच्यापर्यंत देतील. कारण टीव्ही अंपायर नितेश मात्रे जर क्रीज मध्ये थांबले असते तर कदाचित हे चित्र वेगळं असलं. मात्र नितेशने क्रीज सोडली आणि त्यानंतर सागर बघा ऍक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही. सागर एस्टेक्शन एंडला जात असताना एस्टेक्शनने बॉल लावलाय. बॅट ग्राउंडिंग झाली नाहीये सागरची त्यामुळे ते सागर रनआउट होतील. हा मोठा धक्का लागत असताना रियांश 11 टीमला आणि आता बॅटिंग करण्यासाठी आलेत पियुष. एकही धाव नाहीये. पियुष मैदानात आले आणि चेंडूला पाठवून दिलाय लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. धावसंख्या 34. चौथं षटक प्रगतीपथावर. चला झेल चांगला टिपलाय कठीण होता. धनराज मडवी क्या बात आहे करण्यासाठी. तारारारारा. करण काळेंचे आता वर्ग मित्र शाळेतील तेजा भाय 3 बॉल 3 6 मध्ये करण काळेंच्याकडनं 1000 रुपये तेजस मात्रेसाठी. ब्लॉक कॉलला बॉल होता. लॉंग ऑनच्या दिशेने खेळत आहेत. नाही योग्य कॉल आहे तेजस सबक. तेजस मात्रे आणि नितेश मात्रे बघा मार्कवा स्टिवाची जोडी आता मैदानात. चौतीस धावा झाल्यात. फलंदाज रनआउट. बॉलर सुभाष देवकर आहेत. वेदांतला झेल पकडला तर 500 होते 1000 झाले आणि बॉल हाताला लागला 100 होते 200. तेजस मात्रे यांनी षटकार मारला तर विशाल पाटील यांच्याकडून 500 रुपये प्रत्येक षटकारास. चौतीस धावा झाले 34.
5 बॉल शिल्लक आहेत. चला 34 वरती अजून एक धक्का. या स्पर्धेसाठी आपण पाहतोय स्वर्गीय हरिचंद्र शेठ पाटील यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय श्री मधुकर हरिचंद्र पाटील यांच्याकडे प्रथम क्रमांकाची भव्य दिव्य ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळते. त्यानंतर स्वर्गीय गोविंद पांडुरंग चौधरी माजी शहर प्रमुख डोंबिवली यांच्या स्मरणार्थ सो कीर्ती मधुकर पाटील यांच्याकडे द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी तुम्ही पाहताय. त्यानंतर स्वर्गीय अंबो अर्जुन म्हात्रे यांच्या स्मरणार्थ अनंत अंबो म्हात्रे याचकडून सौजन्य आपण पाहतोय मालिकावीर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक ट्रॉफी. मॅन ऑफ द मॅच स्वर्गीय बैराम पगजा पाटील व स्वर्गीय अलकादय्य बैराम पाटील यांच्या स्मरणार्थ हर्षल बैराम पाटील यांच्याकडनं मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफी झाली. या दरम्यान तेजा भाईच्या बॅटमधला फटका चांगला आलाय. धाबा 4 मिळतील. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच स्वर्गीय अशोक मारुती पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार अक्षय मारुती पाटील याचकडनं तुम्ही पाहतायत. स्वर्गीय गदल्या सुधा मात्रे यांच्या स्मरणार्थ श्री निलेश गदल्या मात्रे यांच्याकडनं शो मॅच साठी ट्रॉफी तुम्ही पाहतायत. मालिकावीर साठी ट्रॉफी आपण पाहतोय. मालिकावीरसाठी सुद्धा 2 ट्रॉफीज आपण पाहतोय. अक्षय अशोक पाटील यांच्याकडनं मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीज तुम्ही पाहतायत. तेजाच्या फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आले. एकदा पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. मालिकावीरसाठी स्वर्गीय करसन गोविंद मात्रे यांच्या स्मरणार्थ तेजस करसन मात्रे यांच्याकडनं सायकल आपल्याला पाहायला मिळते. लाईव्हची व्यवस्था आपण पाहतोय. बाबूराव बाबाजी बाराम पाटील नगरसेवक त्यांच्याकडनं जो संघ जिंकेल फायनल त्याच्यासाठी सुद्धा 10,000 आणि रनरअप साठी 5,000 रुपये. पाण्याची व्यवस्था साजन मात्रे एक सिंगल मेल. या आजच्या दिवशी आपण पाहिलं जेवणाची व्यवस्था आपण पाहिलं तर तुळशीराम बंडू मात्रे यांच्या स्मरणार्थ नवनाथ मात्रे आणि साजन मात्रे यांच्याकडनं आजच्या जेवणाची व्यवस्था आपण पाहिली. बॉल या स्पर्धेत आपण पाहतोय संतोष वामन देवकर व श्री रोहिदास लक्ष्मण मात्रे जय मल्हार एंटरप्राइजेस. नेटची सेवा आपल्याला पाहायला मिळते. अजय अक्षय गुरुनाथ मात्रे यांच्याकडून आणि रायझिंग स्टार यांच्याकडून उद्या जेवणाची व्यवस्था आणि आज ताक सुद्धा आपण पाहिला सूरज मात्रे आणि आज चायची व्यवस्था आपण पाहिली तर पंढरीनाथ मात्रे यांच्या माध्यमातून आपल्याला करण्यात आली. आणि एस के मात्रे यांचा विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी. आणि इथे चेंडू हवेत आहे. झेलची शक्यता नाकारता येणार नाहीये. फलंदाज बाद होईल. पहिल्या इनिंग मध्ये 7 गडी बाद 41 धावा केल्या आहेत. तेजस मात्रे नाबाद राहिले त्या मॅच मध्ये आणि आता 42 धावांचा पाठलाग करायचा आहे तो आरव 11 टीमला. मात्र ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. उनके शब्द
सुरुवात मधुकरजी हरिश्चंद्र पाटील साहेब यांच्याकडून 3 षटकारांना 1,500 रुपयांचं पारितोषिक. 42 धावांचं लक्ष्य. पहिल्या बॉलवरती 1 धाव आली आहे. जितेश पाटीललाही मॅच खेळावे लागेल बिकॉज पहिल्या मॅच मध्ये असफलता परास्त झाले होते आणि दुसऱ्या बाजूने रियान्श 11 देखील परास्त झाले होते. लुझर दोघेत. पॉइंटला बॉल आपण बघितलाय. सिंगल रन इथे आलेली आहे. अक्षय म्हात्रे आणि जितेश पाटील हे ओपनिंग पेअर आपल्याला पाहायला मिळते आघाडीला या मॅच दरम्यान. आजचा हा शेवटचा सामना आहे. उद्याचा शेड्यूल यज्ञेश मडवी कुठे आहेत? उद्याचा शेड्यूल पहिली मॅच स्विच हिट निघालाय बॉल बॅकफुट पॉइंटला. फिल्डर मागे बॉलचा शेवटच्या क्षणाला 8 ढकलण्याचा प्रयत्न सफल. चौकार. टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 6 धावा धावा फलकावरती. सागरच्या अगेन्स्ट स्विच हिटचा हा चौकार. ओहो लॉफ्ट करायचं होतं स्ट्रेट बॅटने. चेंडू आणि बॅटचा इथे मात्र संपर्क झाला नाही. फुल लेंथ बॉल पडल्याबरोबर वळण घेत असताना आपण बघितलं या बॉलला माफक असं आव्हान आहे 42चं. पण सागर पाटीलने जर बॉलिंग चांगली केली तर या मॅच मध्ये फिल्डिंग करणारी टीम देखील असेल. रियान्श 11 फुल टॉस आलेला यावेळेला. कट करायचं होतं मात्र बॉल आपल्याला पाहायला मिळालाय नॉन स्ट्रायकिंग एंडच्या कडे थ्रो आलेला आहे. पण 1 धाव सहजरित्या मिळते. सिंगल धाव आहेत 7. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील. तयार होतात सागर. अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न. शेवटचा आला डॉट बॉल. शेवटचा आलाय डॉट बॉल आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ संपला. 7 धावा धावा फलकावरती. फिल्डिंग करणारी टीम. अजून या मॅच मध्ये 35 धावांची गरज आहे. 24 बॉल आणि 35 धावा हे समीकरण सध्या तरी आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना आरब 11 साठी प्रभाकर सेकंड ओव्हर मध्ये आलेत. मंचावरती वेगळी चर्चा सुरू आहे. चंद्रकांत म्हात्रे शॉर्ट ऑफ लेंथ होता जास्त बाहेर. यावेळेला अंपायरचा सिग्नल वाईड आणि वाईडने धावसंख्या 8 वरती. बॉलचा आपण विचार केला तर अजूनही 24 बॉल मध्ये या मॅच मध्ये 34 धावांची गरज आहे. खेचून मारायचा होता. शॉर्ट ऑफ लेंथ आलाय आणि हा डॉट बॉल आहे. दोन्ही शॉर्ट ऑफ लेंथ आपल्याला बॉल पाहायला मिळाले.
मागचा व्हॅलिड आलाय, त्या अगोदरचा वाईड होता. बॅकफुल वेळेला पंच केल्या बॉलला, कवसला बॉल सीमारेषेच्या बाहेर, चौकार. ऑन साइडला लॉफ्ट करायचा होता. 12 धावा फलकावरती आपण पाहतोय. उद्याचा शेड्यूल, या मॅचचा विनर आणि सरपंच 11 यांच्यामध्ये उद्याची पहिली लढत असेल. सेकंड असेल ओमसा 11 आणि अष्टविनायक. तिसरी मॅच मात्र शो मॅच आहे. त्यानंतर फर्स्ट सेमीफायनल, सेकंड सेमीफायनल आणि देन ती ग्रँड फिनाल आहे. फर्स्ट मॅच सरपंच 11 आणि या मॅच मधला विनर खेळेल. लक्षात असू द्या, उद्याच्या पहिल्या मॅच मध्ये, दुसऱ्या मॅच मध्ये ओमसा 11 आणि अष्टविनायक 11. ऑन साइडला भिरकावला बॉल, लॉंग लेग सीमारेषेच्या फार लांब, षटकार. हॅलो हॅलो 18 झाले ना. शेवटचा एक बॉल आहे पॉवर प्ले मधला. समोर मारलाय आणि हा बॉल लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर, षटकार. चोवीस धावा झाल्यात. 18 बॉल 18 पाहिजेत. वेळ जास्त घेऊ नका, चला. अठरा बॉल 18. बॉल पॉइंटला मिसफील्ड झाले. बॉल निघालाय मागे. थर्ड मॅनने कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. शेवटच्या क्षणाला आतमध्ये ढकलल्या बॉलला. आय थिंक 2 धावा या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत सहजरित्या. हेमंत बनियान कुठे आहेत? मंचाशी संपर्क साधा. हेमंत बनियान पॅव्हेलियन मध्ये काय काम त्याचा? त्याला तिथून काढा, नाही तर बॅटिंग करणाऱ्या टीमला पेनल्टी. 17 बॉल 16 धावा पाहिजे. फुल लेंथ होता, फाईन लेकडे चाललाय, मात्र धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. पण त्यांना माहिती आहे मॅच मध्ये आपलं पारडं वजनदार आहे. जर विकेट पडले तर कदाचित या मॅच मध्ये आपण येऊ शकतो. 16 बॉल 16 धावांची गरज.
खाली राहिला बॉल पूल करायचा होता डॉट बॉल. ज्यांनी ज्यांनी खुर्च्या नेलेल्या आहेत व्हॉलेंटियर्स मंचाकडे त्या खुर्च्या आणा. 15 बॉल 16 धावा. वेगाने टाकलाय पायावरती होता. शॉर्ट फाईन लेग कडे आपल्याला बॉल पाहायला मिळतोय. सिंगलच्या साहाय्याने मॅच पुढे चालली आहे. स्कोरचा आपण विचार केला तर धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या सिंगलने धावा 27. बॉल बाकी 14. 14 बॉल 15. सिरी मिड ऑफ लाईक फिल्डर आणलाय सागरने. कॅचिंग पोझिशन मध्ये मागे जर असता तर कदाचित ती कॅच असती. मात्र मिळत असताना आपण पाहतोय 2 धावा. आणि या 2 धावांच्या साह्याने धावसंख्येचा आपण विचार केला तर आपल्याला धावा पाहायला मिळत असतात 29 वरती. 13 बॉल मध्ये 13 धावांची गरज. 13 बॉल 13. कट करायचा होता मात्र इथे आलाय डॉट बॉल. 12 बॉल 13 धावांची गरज. 12 बॉल 13. टोटल 13 धावांची गरज आहे अजूनही. या मॅचचा विनर उद्या सरपंच 11च्या अगेन्स्ट खेळेल पहिल्या मॅच मध्ये. लक्षात असू द्या उद्याचा पहिला सामना या मॅचचा विनर आणि सरपंच 11 यांच्यामध्ये. सेकंड मॅच उमसा 11 आणि अष्टविनायक 11 मध्ये. थर्ड मॅन कडे बॉल. 11 बॉल 13 धावांची गरज आहे. भिरकावलाय आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. दहा बॉल 7 धावांची गरज आहे. स्लॉक स्वीपचा प्रयत्न होता. डॉट बॉल आलाय. विकेट जर आल्या असता तर कदाचित त्या मॅच मध्ये असते. रियान शिलवत मात्र त्या व्यतिरिक्त घडलेले 8 संघांना आपण बघितलं ज्यामधून आता उरतील फक्त 6. मिसफिल्ड वेळ वाचवलाय. हा चौकार. 8 बॉल 3 ची गरज.
स्विच हिट आणि हा सामना जिंकला आरव 11 ने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. ज्यांनी ज्यांनी चेअर्स नेल्या त्यांनी मंचाकडे आणा. डीजे डीजे थांबरे. चेअर ज्यांनी ज्यांनी नेल्यात त्यांनी चेअर्स घेऊन या. सरपंच 11 आणि आरव 11 मध्ये उद्याचा पहिला सामना आहे आणि ओमसाई आणि अष्टविनायक